नमस्कार मैत्रिणींनो, मी मंगल कुंकू टिकली किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते। मागील व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाची माहिती बघितलेली आहे, तर त्या संदर्भात आपण आज एक रेसिपी बनवणार आहोत अनारशाची। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर आज आपण अनारसे बनवणार आहोत। त्यासाठी मी 500 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत, हे मी भिजू घालणार आहे। तर असा हा तांदूळ आपण घेतलेला आहे जुना। तर आपण हा तांदूळ धुवून घेऊ। दोन पाण्याने स्वच्छ आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे। आपल्याला तांदूळ 3 दिवस भिजू घालायचे आहेत। अशा पद्धतीने मी 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर आपण आता हे तांदूळ 3 दिवस भिजायला ठेवणार आहोत। तर झाकण लावून आपण हे भिजत घालू। 3 दिवसानंतर आपण बघू आपले तांदूळ कसे भिजलेले आहेत। मी 2 दिवस या तांदळातलं पाणी बदललेलं आहे आणि आज 3रा दिवस आहे। आपले तांदूळ असे भिजलेले आहेत। मी आता हे तांदूळ चाळणीमध्ये टाकून घेते। आपल्याला तांदूळ चांगले निथळून घ्यायचे आहे चाळणीमध्ये। तांदळातलं पाणी बदलल्यावर तांदळाचा आंबूसा वास येत नाही आणि अनारसे पण एकदम खुसखुशीत होतात। आपल्याला अशा कोरड्या फडक्यावर तांदूळ सुकायला घालायचे आहेत आणि तांदूळ फॅन खाली सुकवायचे आहेत। आपल्याला उन्हामध्ये नाही सुकवायचे, असे पातळ पसरून आपल्याला तांदूळ सुकून घ्यायचे आहेत। साधारण आपल्याला अर्धा तास हे तांदूळ कोरडे होऊन द्यायचे आहेत। एकदम कोरडे पण नाही होऊन द्यायचे, आपल्याला थोडे ओलसरच राहिले पाहिजे तांदूळ। आपले तांदूळ अशा प्रकारे सुकलेले आहेत। 1 तास लागला मला हे तांदूळ सुकवायला। आता मी मिक्सर मधून बारीक करून घेते। अशा पद्धतीने आपण तांदूळ बारीक करून घेतलेले आहे। आपण हे चाळून घेऊ आता। सगळं पीठ आता आपण असं चाळून घेतलेलं आहे। अर्धा किलोच्या तांदळाचं आपलं एवढं पीठ झालेलं आहे। आता आपण यामध्ये आता गूळ घालून घेऊ। अर्धा किलो गूळ मी मोजून घेतलेला आहे आणि हा किसून बारीक करून घेतलेला आहे। आता हा गूळ आपण थोडा थोडा करून पिठामध्ये घालायचा आहे आणि 2 चमचे तूप मी घेतलेला आहे। हे जर लागलं तरच मी घालणार आहे। आपल्याला थोडं थोडं असं पीठ घेऊन गूळ कालायचा आहे। यामुळे काय होतं, आपल्याला गुळाचा अंदाज येतो। 500 ग्रॅम तांदळासाठी आपल्याला 500 ग्रॅमला थोडासा कमी गूळ लागतो, पण आता हे गुळावर पण अवलंबून असतं। आता हा थोडासा चिकीचा असा गुळ आहे, त्यामुळे कमीच लागणार आहे आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला गूळ थोडं थोडं पीठ घेऊन मी गूळ कालून घेतलेला आहे पिठामध्ये। चिकीचा गुळ असल्यामुळे मला सगळा गुळ लागलेला नाही, एवढा गुळ आपला उरलेला आहे। गुळावर आपल्या अनारशाचं प्रमाण अवलंबून असतं, त्यामुळे कधीही थोडं थोडं पीठ घेऊनच गुळ कालायचा। एकदम परफेक्ट असं आपलं माप झालेलं आहे अनारशाचं। तूप पण मी यामध्ये घातलेलं नाहीये। 2 दिवस मी हे पीठ
डब्यामध्ये ठेवणार आहे आणि 2 दिवसानंतर तुम्हाला अनारसे बनवून दाखवणार आहे। आता जरी हे पीठ आपल्याला पातळ वाटत असलं तरी पण हे तांदूळ फुगून घट्ट होणार आहे पीठ। असं डब्यामध्ये आपण हे पीठ घालून ठेवणार आहोत। हवाबंद डब्यामध्ये हे पीठ 1 महिना पण राहू शकतं। अशा पद्धतीने मी हे पीठ डब्यामध्ये भरलेलं आहे आणि एकदम टाईट झाकण लावून आपण आता हे फ्रीजमध्ये न ठेवता वरच ठेवणार आहोत। आपल्या पिठाला आता 2 दिवस झालेले आहेत, तर आता बघूया आपलं पीठ कसं झालंय। मी चिकीचा गूळ वापरला होता, त्यामुळे माझं पीठ थोडंसं सैलसर झालं होतं। त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाची पिठी घातली आणि हे पीठ मळून मी फर्मेंट करायला ठेवलं होतं। तर आपलं आता हे पीठ असं झालेलं आहे, तर मी हे थोडंसं आता मळून घेते। अनारशाला चिकीचा गूळ वापरल्यावर अनारसे थोडेसे पातळ होऊ शकतं पीठ। माझं ही पीठ थोडंसं पातळ झालं होतं, पण मी त्यामध्ये तांदळाची कणी घालून पुन्हा पीठ व्यवस्थित करून घेतलं। व्यवस्थित मळून घेते हे पीठ। अशा प्रकारे मी अनारशाचं पीठ एकदम मऊ असं करून घेतलेलं आहे आणि अनारशाला लावण्यासाठी मी खसखस घेतलेली आहे आणि असा गोड तेलाचा कागद मी घेतलेला आहे अनारसे थापण्यासाठी। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू आणि अनारसे थापून घेऊ। साधारण असा गोळा मी अनारसे करण्यासाठी घेतलेला आहे। थोडंसं हातावर मी याची गोल लाटी करून घेते आणि नंतर खसखस घालून मी असं थापून घेते। असं 5 बोटाने आपल्याला अनारसा थापायचा आहे, त्याने आपला अनारसा एकदम गोलगरीत होतो आणि सुंदर असा फुलतोही। जास्त जाड पण आपल्याला अनारसे करायचे नाही आहेत, पातळच अनारसे आपण करू। कुरकुरीत असे मस्त अनारसे होतात आणि जाळीही छान पडते। अशा प्रकारे आपला अनारसा थापून झालेला आहे। तेल गरम होईपर्यंत आपण दुसराही अनारसा करून घेऊ। आपलं तेल आता गरम झालं की नाही आपण बघूया। थोडासा गोळा टाकून बघूया पिठाचा। तेल अजून थोडंसं आपण गरम होऊ देऊ। आपलं तेल आता गरम झालेलं आहे, आपण अनारसा टाकून घेऊ। तर आपल्याला अनारसा असा टाकायचा आहे, खसखशीची बाजू आपल्याला वर करायची आहे आणि नंतर आपल्याला अनारसा झाऱ्यावर घ्यायचं आहे। अशा प्रकारे झाऱ्यावर घेऊन आपल्याला हळूहळू त्यावर तेल लोटायचं आहे। एकदम सुंदर अशी जाळी आपल्या अनारशाला पडते। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी अनारशाला पडलेली आहे। आपल्याला अनारशामधलं सगळं तेल निथळून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे आपण सर्व अनारसे आता तळून घेऊया। मस्त असा अनारसा आपला तयार झालेला आहे आणि जाळी ही खूप सुंदर आलेली आहे। अशा प्रकारे सर्व अनारसे मी आता तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अनारशाला जाळी ही किती सुंदर अशी पडलेली आहे आणि एकदम खुसखुशीत असे अनारसे आपले तयार झालेले आहेत आणि कुरकुरीत अनारसे तयार झालेले आहेत। तर मी तुम्हाला एक अनारसा तोडून दाखवते। आतूनही एकदम सुंदर असा रंग आलेला आहे। अशाच प्रकारे आम्ही सर्व दिवाळीचे पदार्थाच्या रेसिपी या चॅनलवर टाकणार आहोत। तर त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ही दाबा। धन्यवाद।